दौलत, गाडी, बंगला, माझ्या जीवनामध्ये मला काहीच कमतरता नाही, पण तुम्ही द्यायला आता जातो मला घरी जाऊन माझ्या पत्नीला जाऊन विचारतो मला की काय मागायचं. आता माझ्या तर घरी भरपूर आहे मला, पण एकदा तिचं विचारतो मला, घरी जातो विचार. घरी गेल्यानंतर तो आपल्या पत्नीला म्हणू लागला, आता नाव घेतलं असेल तिचं काय, गंगा काय नाव असेल ते घेतला आणि म्हणू लागला, गंगे, आणि मला देव प्रसन्न झाला म्हणू लागला. कस काय हो, काय बाबा म्हणला, देवानं मला प्रसन्न झाले, सांगितले मला 3 वरदान दिलेत, मला काय मागायचे ते मागा म्हणाले म्हणला देव. बरोबर आहे म्हणले मालक, तुम्ही जे म्हणाला ते बरोबर आहे. देवाची भक्ती तुम्ही पहाटेपासून करायला, मलाही वाटलं तुम्ही का देवाला चालाव, पण आपल्याला कमीच काही नाही किंवा म्हणली. सकाळची वेळ होती, 8-9 वाजता शेजारीन बाई आली किंवा बाजूला. बाई आल्यानंतर बाई आली तिकडून की आल्यानंतर महाराज अशी आली नाही. बाई अशी लांब सडक नाकात एवढी मोठी नथनी घालून अशी गर 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 फिरत बोलू लागली तिला. म्हणली मालक चांगलं झालंय म्हणली, आता हो का योगायोगाने ही फलानी बाई आल्या म्हणली शेजारीन, आणि ही आली की नुसतं नाक, तिचं नाक आहे म्हणली लांब, आणि तिच्या नाकात नथनी आहे म्हणली, आणि ते नित्य नियम माझ्यापाशी आल्या ना अशी ते नथनी हलवाल्या म्हणली. देवानं फक्त मला नाक कमी दिले म्हणली. आपल्या घरात तर सगळं आहे म्हणली, संसारात गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, सगळं आहे, पण तुम्ही काय करा म्हणली, उद्या जा म्हणली, देवाला पहिलं वरदान मागा म्हणली. त्याला काय, नित्य नियम पूजेला जातच होता. सकाळी उठला, देवाचं स्नान वगैरे केलं आणि देवाच्या पूजेला गेल्यानंतर देवाची पूजा केल्यानंतर देव प्रसन्न झाले, म्हणू लागले, बाबा तुला मागायचंय, पहिलं वरदान द्यायला माग. गेला देवापाशी, गेल्यानंतर म्हणला, देवा माझ्या संसारामध्ये मला काही भरपूर दिलेलं आहे, पण माझ्या पत्नीचा हट्ट आहे की माझ्या पत्नीचं नाक खुज आहे म्हणला, तिच्या नाकात नथनी बसना गेल्या म्हणणार, ते नाक लांब करा म्हणून. ओहळा शंकर तथास्तु म्हणला. आपा पूजा केली, सगळं काही केलं, आणि ते आटपून ते घरी आला. घरी येते तर काय, आपा काहीतरी अर्धा एकरचा वाडा असेल, मोठा श्रीमंत माणूस, त्याला काय आता 2-4 रूमामधून बाई तर होती किचन ओट्यापाशी, तिकडं तिथून जे नाक असे एखादी हातीची सोंड आल्याने आपा आलं बाहेर, लांब सडक नाक दिलेलं, ते नाक घेऊन आता बघितलं, हे नको इथूनच बघायला, तर हेच आता मागायला मागितलं, पण म्हणलं हे तर देवाने वेगळंच केले म्हणलं. आता हे 4 व्हीलर गाडी घरामध्ये आहे म्हणलं, ह्याच्यात बी हे बसना म्हणला, एसटी आणली तर एसटीत बी मावणा म्हणला, आता हे तर वेगळंच झाले म्हणला घरी. आता त्या बाईकडे जाण्याच्या आधीच आपण ते घाबरून गेलं आणि म्हणला, देवा 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 म्हणला, हे सगळं चुकीचं केलं म्हणला. दुसऱ्या दिवशी उठलं, पटकन गडबडून देवाकडे गेलं, देवाची स्नान, ते आटपलं स्नान वगैरे पूजा केली, देवाला म्हणू लागला, देवा हे सगळं तुम्ही चुकीचं केलंय म्हणला, आणि मी तुम्हाला मागितलं होतं काय आणि तुम्ही दिलंय काय म्हणला. आता ह्याच्या मागणीमध्येच चुकलं होतं, माझ्या बायकोचं नाक लांब कर म्हणलं, देवाने केलं, त्याला काय बोला शंकर म्हणला, देवा हे चुकीचं केलं, दुसरं वरदान द्या म्हणला, देतो बाग म्हणला, आणि माझ्या पत्नीचं नाक खुज्ज करा म्हणलं. झालं देवाला काय, पूजा आटपली, लगेच तिचं नाक जे होतं महाराज फक्त 2 होलं दिसू लागले की. बाई घरात येताच आता तिचा आवाज कसला चालू झाला असं, आता बोलू लागली, वेगळंच बोलू लागली, फक्त 2 होलं दिसू लागले. आपा मला सांगायचंय काय, आपल्याला मागत असताना काय मागावं ही समजत नाही, पण न मागता देणारे हे संत असतात.